एखादा माणूस एखादा अधिकारी कारवाई करायला येतो आणि जर तिसरा व्यक्ती मध्ये बोलत असेल तर ते बोलूच देत नाहीत. आम्ही काही तुमच्याशी हाणामारी करणार नाही आहे किंवा तुमच्याशी आम्ही काही शेवेळा करणार नाही आहे. आम्ही कायद्याप्रमाणे बोलतो आणि कायद्याप्रमाणे बोलायचा आम्हाला अधिकार आहे 100%. लेकिन प्रॉब्लम ये हो रहा है कि जितने भी हम बैंक्स को कम्युनिकेशन करते हैं, लेटर वगैरह लिखते हैं, उसका बैंक कोई भी जवाब नहीं देती. इवन आप कितने भी क्वालिफाइड हो लेकिन आपको लॉ के बारे में पता नहीं है. लेकिन हमारे देश का कानून क्या कहता है कि वंस यू आर 18 यू नो द लॉ. सरफेसी ॲक्टनुसार कोर्टाकडून नोटीस येते किंवा कोर्टाकडून नोटीसची ऑर्डर येते की तो अधिकार कोर्टाला नाही, त्या ज्युरिडिक्शनमध्ये येत नाही. आपल्या भारतामध्ये 4 मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत. तुम्ही एखाद्या फॅमिलीला एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत केलेली आहे. लोक म्हणतात बँकेत तुम्हाला कर्ज दिलं फेडायला नको. कर्ज फेडायलाच पाहिजे 100%, पण कायदेशीर मागणी असेल तर फेडायला पाहिजे. 138च्या अंतर्गत किती काय शिक्षा होऊ शकते बरं? तर चेक बाउन्स झाला तर सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे? बेकायदेशीर गोष्ट बँकेने केली तर आपण त्याला तोंड द्यायला पाहिजे आणि ती आपल्याकरता सुवर्णसंधी आहे असं समजायला पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. बँक कर्ज, डिफॉल्ट, नोटीस, दिवाळखोरी, NPA किंवा चेक बाउन्स असे शब्द ऐकले की सामान्य माणसाला अक्षरशः घाम फुटतो. पण खरंच बँका एवढ्या शुद्ध आहेत का? बँका जी कारवाई करतात ती सगळी कारवाई नेहमी कायदेशीर असते का? आज आपल्यासोबत आहेत एक ज्येष्ठ कायदेतज्ञ ज्यांनी त्यांच्या आयुष्यभरात बँकाविरुद्धच्या लढ्यामध्ये शेकडो लोकांना मदत केलेली आहे. तुम्ही जर कधी कर्ज घेतलं असेल, एखादा तुमचा बँकेचा हप्ता थकला असेल, कर्जावरती एखादी गाडी तुम्ही घेतली असेल किंवा कधी एखादा चेक तुमचा बाउन्स झाला असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की पुढे काय करायचं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुमचा टाईम वाचवण्यासाठी ही पॉडकास्ट 1.5x स्पीडमध्ये देखील पाहू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि बोल मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काका, मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, जर बँकेकडून डिमांड नोटीस आली तर सामान्य नागरिकानं सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट, त्यांनी घाबरून जायला नाही पाहिजे बिलकुल. कारण हप्ता थकलेला असतो, तो मुद्दामून थकलेला नसतो आणि त्यामुळे घाबरण्याचा प्रश्न नाही इथे. पण बँका पैसे वसुलीच्या मार्गाने जाऊन भरपूर अयोग्य गोष्टी, बेकायदेशीर गोष्टी करतात. म्हणून बेकायदेशीर गोष्ट बँकेने केली तर आपण त्याला तोंड द्यायला पाहिजे आणि ती आपल्याकरता सुवर्णसंधी आहे असं समजायला पाहिजे. बरं, तुम्ही म्हटलात की बँका खूप साऱ्या अयोग्य गोष्टी करतात, बरोबर? तर त्याचं काही एक्झाम्पल देऊ शकाल की काय अयोग्य गोष्टी करतात आणि काय काय म्हणजे काय काय सुवर्णसंधी आपल्याला असू शकतात? ते जे डिमांड नोटीस पाठवतात, डिमांड नोटीस, ती बऱ्याच वेळेला कायदेशीर नसते आणि त्यामुळे ती आपण पैसे देणं लागत नाही. ही सत्य घटना आहे, कायद्याप्रमाणे आहे, कायद्याला धरून आहे. त्यामुळे घाबरून जायचा प्रश्न नाही, तर त्याचा आपण सदुपयोग करावा. बरं काका, तुम्ही म्हटलं की डिमांड नोटीस जी आहे ती कायदेशीर नसते. मला थोडंसं डिटेलमध्ये सांगाल का की कायदेशीर नसते म्हणजे नेमकं काय, आणि सामान्य नागरिकांना कसं समजलं पाहिजे की कायदेशीर आहे की कायदेशीर नाही आहे? त्याच्या भाषेमध्ये मला सांगा की कायदेशीर आहे म्हणजे नेमकं काय किंवा कायदेशीर नाही म्हणजे नेमकं काय? कायदा हा सर्वांना सारखा आहे, बरोबर. त्यामुळे बँकेंनी कायदा पाळलाच पाहिजे. बँकेंना कायदा मोडण्याचा अधिकार नाही, पण काही कारणामुळे कायदा मोडला जातो. कारण बँकेतली माणसं पण माणसंच आहेत आणि माणसंच चुका करतात. हो, त्यामुळे तो कायदा मोडला जातो. त्यामुळे ती नोटीस बेकायदेशीर ठरते आणि त्यामुळे आपण पैसे देणं लागत नाही, कर्जदार पैसे देणं लागत नाही. बरं, मला तेच थोडंसं समजून सांगायचं होतं की त्या नोटीस जी असते त्याच्यामधल्या त्रुटी काय असतात, काय असू शकतात? त्रुटी भरपूर असू शकतात, पण ज्या नोटीसमध्ये त्रुटी आहेत कुठल्या एक्झॅक्टली त्या करण्याकरता मला नोटीस वाचायला लागते.
बरं, काही एक्झाम्पल देऊ शकाल? बऱ्याच वेळेला बँका अकाउंट स्टेटमेंट जे असतं ते नीट ठेवत नाहीत. हां. त्यामध्ये त्यांनी खूप चुका केलेल्या असतात. त्यामुळे जो अमाऊंट मागितला जातो तो अमाऊंट कायदेशीर नसतो, योग्य नसतो आणि त्यामुळे आपण कर्जदार त्याला देणं लागत नाही. बरं, ठीक आहे. खूप वेळेस असं होतं की मला एखादी नोटीस आली किंवा माझा एखादा हप्ता थकला, एखादा EMI माझा नाही भरण्यात आला, XYZ रिझन्स काही पण असू द्या. सामान्य माणसाला असं वाटतं की मी काहीतरी गुन्हा केला आहे, मी गुन्हेगार आहे. तर ते त्यांचं वागणं किंवा त्यांच्या मनातली ती भीती कितपत योग्य आहे? मगाशी म्हटल्याप्रमाणे नोटीस आली की घाबरायचं कारण नाही आहे, कारण त्या नोटिशीमध्ये भरपूर त्रुटी असतात. एक दुसरी गोष्ट अशी की अकाउंट स्टेटमेंट जे मेंटेन केलं जातं त्यांच्याकडनं ते योग्य नसतं आणि त्यामुळे ते बेकायदेशीर कर्ज मागणी करतात आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. बरं, ठीक आहे. तर मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे अशी नोटीस आल्यावरती? एखाद्या तज्ज्ञ माणसाला दाखवायला पाहिजे हां. आणि त्याच्याकडनं माहिती घ्यायला पाहिजे की ही नोटीस कायदेशीर आहे का नाही ते. आणि जर बेकायदेशीर असेल तर पैसे आपण द्यायला लागत नाही. बरं, ठीक आहे. आता मला सांगा काका, असे काही आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून काम करतायत, खूप साऱ्या लोकांना तुम्ही मदत देखील केलेली आहे, मी तुमचे काही व्हिडिओज देखील पाहिले होते. तर मला काही एक्झाम्पल्स सांगाल का? तुम्ही एखाद्या फॅमिलीला, एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत केलेली आहे, असे काही एक्झाम्पल्स, असे काही अनुभव तुमचे सांगाल का? अनुभव तसे भरपूर आहेत. फक्त प्रश्न येतो असा की लोक म्हणतात बँकेत तुम्हाला कर्ज दिलं फेडायला नको का? कर्ज फेडायलाच पाहिजे 100%, पण कायदेशीर मागणी असेल तर फेडायला पाहिजे. बेकायदेशीर मागणी असेल तर ती फेडू शकत नाही कायद्याप्रमाणे. बरोबर. हे लक्षात ठेवून त्याच्यावरती आपण कारवाई केली पाहिजे. एक्झाम्पल सांगा ना मला एखादं, की तुमचा अनुभव एखादा सांगा. आता बँका बऱ्याच वेळेला नोटीस आल्यानंतर पेमेंटला भरू शकत नाही माणूस, कारण हप्ता भरू शकत नाही तर पेमेंट भरू शकत नाही. पूर्ण पैसे मागतात ते सगळे. ते नॉर्मली 10-15 वर्षांनंतर द्यायचे असतात, ते आत्ता लगेच मागतात. ते अशक्य असतं आणि कायदा म्हणतो अशक्य गोष्ट कुठली माणूस करू शकत नाही. तसेच ते जातात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे किंवा जिल्हाधिकारीकडे, त्यांच्याकडनं ते ऑर्डर आणतात. ऑर्डर आणून त्याचा दुरुपयोग करतात. मग तो तहसीलदार वगैरे लोक असतात, मंडळ अधिकारी लोक असतात, ते लोक येतात आपल्या घराचं पैशन घ्यायला वगैरे किंवा फॅक्टरीचं पैशन घ्यायला येतात. ती त्यांची कारवाई अयोग्य असते, कारण त्यांची मागणी बेकायदेशीर असते. बेकायदेशीरपणा कायद्यामध्ये चालत नाही, त्यामुळे आपण त्याला व्यवस्थित तोंड देऊ शकतो. परवा एकदा 6 महिन्यापूर्वी माझे एक मित्र बिरारे म्हणून होते, बिरारे, त्यांच्या घरी जप्ती करायला तहसीलदारची माणसं येणार होती. तर ती माणसं आल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं, ते पोलीस पण घेऊन आले प्रोटेक्शन. तिथे त्यांनी सांगितलं की घरातल्या लोकांना सगळे बाहेर व्हा, आम्ही घर जप्त करायला आलो. आणि पोलिसांनी सांगितलं ह्याला धरून घराबाहेर काढा. त्यावेळेस मी तहसीलदारच्या माणसाला म्हटलं की तुम्ही जप्ती करायला आलात, पण तुमची जप्ती जी आहे कारवाई ती योग्य आहे का अयोग्य हे पहिलं बघा. तर तो म्हणला त्याचा काही संबंध नाही आमचा, आम्ही जप्ती करणारच. म्हणलं साहेब, कारवाईमध्ये कायदेशीर करायला पाहिजे, बेकायदेशीर करायला तुम्हाला अधिकार नाही. त्यामुळे तुम्ही बेकायदेशीर कारवाई करू शकत नाही आणि बेकायदेशीर कारवाई करायला आम्हाला अडवायला अधिकार आहे कायद्याप्रमाणे. तर तो तुम्ही आमचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. मग त्यांच्याशी आम्ही डिस्कस केलं, त्यांना सांगितलं की तुमची कारवाई ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि ते निघून गेले कारवाई न करता. बरं, आता याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे, असं खूप वेळेस होतं, एखादा अधिकारी कारवाई करायला येतो आणि जर तिसरा व्यक्ती मध्ये बोलत असेल तर ते बोलूच देत नाहीत. त्यांना आम्ही सांगतो, आम्ही काही तुमच्याशी हाणामारी करणार नाही आहे
किंवा तुमच्याशी आम्ही काही शेवेळा करणार नाही आहे. आम्ही कायद्याप्रमाणे बोलतो आहे आणि कायद्याप्रमाणे बोलायचा आम्हाला अधिकार आहे 100%. त्यामुळे ते आमचं म्हणणं ऐकतात. बरं, मी तुमचा तो व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात की जसं भारताच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि मी त्या नात्यानं किंवा त्या बंधुत्वाच्या भावनेनं मी बोलतोय. तर तो किस्सा काय होता? तो तहसीलदारचा माणूस जो होता, मंडळ अधिकारी, हां. तो घरामध्ये घुसला आणि विचारलं प्रत्येकाला, तुमचं आडनाव काय? तर एकाचं आडनाव वेगळं होतं, दुसरं आडनाव वेगळं होतं, तिसरं आडनाव वेगळं होतं. त्यांनी मला प्रश्न विचारला. मी त्याला म्हटलं आणि मग त्याने विचारलं प्रत्येकाला की तुमचे नातेवाईक कसे काय? नातेवाईक असेल तुम्हाला अधिकार आहे इथे आतमध्ये यायचा, नाहीचा अधिकार नाही आहे. मी त्याला म्हटलं, अहो संविधानामध्ये लिहिलेलं आहे आपण भारतीय सगळे बंधू भगिनी आहोत. हो. त्यामुळे बंधू या त्याने मी आलेलो आहे आणि संविधानामध्ये खोटं लिहिलं आहे हे तुम्ही मला सांगा, समजावून द्या. तर तो काही बोलू शकला नाही. त्यामुळे तो समजला आणि निघून गेला. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत सदा सर पण आहेत. तर आपला पण एक किस्सा आहे, गुरमीत सर. आपला पण एक किस्सा आहे, काकांनी तुम्हाला देखील हेल्प केलेली आहे. तर मला तुमची देखील जी स्टोरी आहे, तुमची देखील जो अनुभव आहे तो ऐकायला आवडेल. यस गणेश भाई, मैं थोड़ा सा ब्रीफ कर दूं. बेसिकली कि मेरा जो बैकग्राउंड है, मेरे फादर वाज इन आर्मी. मैं आर्मी ऑफिसर का बेटा हूँ. तो काफ़ी साल से मैं पूना में हूँ. एक्चुअली आई वाज सीनियर मैनेजर इन मल्टीनेशनल कंपनी. तो 2019 में मैंने जॉब छोड़ी और बिजनेस चालू किया. और आफ्टर फ्यू मंथ्स जो है वो लॉकडाउन शुरू हो गया. तो वो चैलेंजिंग पीरियड सबके लिए था. तो उसमें इवन 2-3 साल के लिए प्लेसमेंट भी नहीं था कंपनीज में. तो वो जो बिजनेस में लॉस हुआ और फिर जॉब प्लेसमेंट नहीं हुआ, तो काफ़ी पोजीशन टाइट हो गई. तो मेरा एक लैब है बैंक के अंदर. तो मतलब जितने फंड्स थे मेरे पास वो सारे कंज्यूम हो गए. फाइनली वो ऐसा सिचुएशन आया कि जो बैंक को मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि मेरा जो है EMI आप मतलब मैं पे नहीं कर सकता हूँ, या मुझे आप थोड़ा रिलैक्स पीरियड दो, या आप EMI कम करो. तो बैंक उसमें कोई सपोर्ट नहीं कर रहा है. तो अब क्योंकि कानून बहुत सारे लोगों को पता नहीं है, बराबर, जो जहाँ कंज्यूमर के राइट्स पता नहीं है, इवन हम भी इतने क्वालिफाइड हैं तो भी हमें पता नहीं है. तो कुलकर्णी काका से मुलाकात हुई और बहुत सारी चीज़ों को हमने समझा. तो आई सैल्यूट काका कि इनको थॉरो नॉलेज है और अपने राइट्स के बारे में जानते हैं. तो उन्होंने हमें बहुत सारी चीज़ें बताई. और बेसिकली वैसे मैं पहले एक ऑलरेडी अलग ऑर्गेनाइजेशन से जुड़ा हुआ था, जो जनता सरकार मोर्चा है. उन्होंने भी मुझे बहुत हेल्प की, बहुत डेयरिंग दी, और वो भी पूरे ऑल ओवर इंडिया में काम कर रहे हैं और एज़ पर दी लॉ बात कर रहे हैं. लेकिन प्रॉब्लम ये हो रहा है कि जितने भी हम बैंक्स को कम्युनिकेशन करते हैं, लेटर वगैरह लिखते हैं, उसका बैंक कोई भी जवाब नहीं दे रही. और जो भी मैं आई विल रिपीट कि मैं जो भी हम कार्रवाई कर रहे हैं, जैसे कुलकर्णी काका ने बताया कि हम एज़ पर लॉ बात कर रहे हैं, तो जनता सरकार मोर्चा भी एज़ पर द लॉ ही बात कर रहा है, बट दे रिफ्यूज़ टू गिव द रिप्लाई. तो उसमें हमें समझ में नहीं आ रहा था कि भाई ये बैंक क्यों नहीं जवाब दे रही है. लेकिन प्रॉब्लम ये है कि क्योंकि लोगों को अपने राइट्स नहीं पता है, तो बैंक ने एक जो लॉ पास किया हुआ है लोकसभा में 2002 में, जो कि सरफेसी एक्ट है. तो अब बैंक, क्योंकि जब आप NPA हो जाते हो तो उसके बाद वो एक्शन में आ जाती है. लेकिन कंज्यूमर को या और बोरोर को कुछ पता नहीं होता उसके बारे में. लेकिन बैंक अपनी लीगल कार्रवाई शुरू कर देती है, जिसको लीगल कहती है. बेसिकली वो इलीगल है. उन्होंने लोकसभा में हमारे पॉलिटिशियन के थ्रू अपने बैंक को सेव करने के लिए पूरे राइट्स ले लिए हैं, अपने पास रखे हुए हैं, और बोरोर के और कंज्यूमर के हाथ में कुछ नहीं है. अगर कुछ छोटी बहुत ही चीज़ें हैं तो वो क्योंकि पता नहीं है. अब बहुत सारी चीज़ें पता चली. तो उनका मुझे भी 13/2 का नोटिस आया, फिर 13/4 का आया, फिर देन DM का नोटिस आ गया, तहसीलदार का नोटिस आ गया. तो मैं बहुत सरप्राइज़ हो गया, डर गया और बहुत परेशान हुआ कि यार हमने तो बैंक के साथ कम्युनिकेट किया है. ये मेरा आर्टिकल 19 जो है, मेरा हक है कि मैं पूछूं कि भाई जब मैं कोई आपको कम्युनिकेट कर रहा हूं तो आपने मुझे जवाब देना चाहिए. आप दूसरे रास्ते से जो उनको लगता है कि हम बैंक लीगल कर रही है, उसको वो एक्शन में लेके और आपको तहसीलदार के थ्रू आपके घर को फ्रीज करने के लिए आती है. अब अनफॉर्चुनेटली इसके बारे में लोगों को पता नहीं है. जैसे काका ने भी बोला कि जिस आदमी के पास EMI देने को पैसा नहीं है, उससे आप जो है आप पूरा का पूरा अमाउंट जो है 15 साल में देना है, या जो बैलेंस पीरियड रहेगा उसका देना है. तो आप हाउ इट इज़ पॉसिबल.
तो ये बहुत बड़ा शॉकिंग है, सरप्राइज है। तो जिसके लिए मैंने कहा कि इवन आप कितने भी क्वालिफाइड हो लेकिन आपको लॉ के बारे में पता नहीं है। लेकिन हमारे देश का कानून क्या कहता है कि वंस यू आर 18 यू नो द लॉ। काका ने मुझे इसके बारे में बताया, मुझे भी नहीं पता था। वो अज्यूम करती है कि आपको कानून पता है तो आपने उसका जवाब देना चाहिए। अब रही बात कि जब मुझे 13/2 का नोटिस आया, 13/4 भी आ गया, वो सारा प्रोसीजर हो गया। लेकिन जब काका के टच में आए तो काका ने एक ड्राफ्टिंग करके दी लेटर, जो एक 20-21 पेज का था, जिसपे पूरा डिटेल में एज पर दी लॉ लिखा हुआ था। तो वो मैंने जिस ऑर्गेनाइजेशन से मैं जुड़ा हूँ, जनता सरकार मोर्चा, उनको भी मैंने शेयर किया। तो उन्होंने भी अप्रिशिएट किया कि इस डॉक्यूमेंट के आधार पर बैंक जो है बेसिकली क्राइम कर रही है और उसको आप क्रिमिनल साबित कर सकते हो। अब आपने कहा कि यार आदमी ईएमआई नहीं दे पाता तो इतना गिल्टी फील करता है, उसके अंदर डर आ जाता है, कुछ भी एक्शन लेने के लिए तैयार है। बहुत सारे ऐसे केसेस हमारे साथ आए हैं, क्योंकि हम एक सोशली कनेक्टेड हैं, काफ़ी बड़ा ग्रुप है। तो हमने देखा कि कुछ ऐसे केसेस है जिसमें सुसाइड भी किया है। हाँ। अब क्योंकि मैं महाराष्ट्र में रहता हूँ इतने सालों से, तो पूना में रहता हूँ, तो मैंने एक हड़पसर में एक केस हैंडल किया था। उस पीरियड में जनता सरकार मोर्चा ने काफ़ी इंपॉर्टेंट रोल प्ले किया। उस टाइम हम काका के टच में नहीं थे, लेकिन जो भी हमने बात की थी वो लीगल बात की थी। तो उसमें तहसीलदार हो या पुलिस कर्मचारी हो या बैंक के मैनेजर्स हों, वो सारे लोग आए थे। हड़पसर का एक केस था, उसके हस्बैंड अनफॉर्चुनेटली जो है वो सुसाइड कर चुके थे और बैंक फिर भी क्लेम कर रही थी कि उनकी वाइफ जो है हमें पैसा दे या घर खाली करे। तो हमने सारे पूरे भाइयों ने बहनों ने मिल के पूना के अंदर उसको हमने पूरा सपोर्ट किया और हमने कुछ क्वेश्चंस रेज किए जिसका उनके पास जवाब नहीं। जैसे कि मुझे बता सकते हो? जैसे कि अगर हमने जो उनसे बात की कि भाई आप अगर आदमी का सुसाइड हो जाता है तो वो एलिजिबिलिटी जो है वो कहते हैं कि उसकी जो वाइफ है वो नहीं पे कर सकती क्योंकि उसके पास इनकम नहीं है। एक तो वो ह्यूमैनिटेरियन ग्राउंड हो गई, दूसरा ये हो गया कि जो लीगल कार्रवाई आप लोग कर रहे हो वो इलीगल है, क्योंकि सरफेसी एक्ट जो है वो आप लगाते ज़रूर हो लेकिन उसको आप बोरर को पूछते ही नहीं हो। जैसे डीएम ने नोटिस निकाल दिया, तो मैंने एक एग्जांपल काका के साथ भी शेयर करता हूँ, अक्सर लोगों को बताता हूँ कि अगर हमारे देश के अंदर लॉ इज़ इक्वल, क्योंकि आर्टिकल 14 जो है लॉ इज़ इक्वल फॉर एवरीवन, मैन एंड द किंग कम्स अंडर द लॉ, तो लॉ इज सुप्रीम। तो ये हाई कोर्ट के, सुप्रीम कोर्ट के जो जजमेंट्स हैं वो हमें पता होना चाहिए, क्योंकि हमारे देश का कानून ये कहता है कि आपको लॉ पता है कि वंस यू आर 18। तो मेरा ये क्वेश्चन था पब्लिकली और लोगों को अवेयर भी हमने किया कि जब डीएम नोटिस निकालता है तो वो आपको बुलाता है क्या? वो नहीं बुलाता। तो इसका मतलब ये हो गया कि बेसिकली वो क्राइम कर रहा है और तहसीलदार उसको फॉलो करता है क्योंकि वो उसका सीनियर है, और पुलिस के सपोर्ट मिल जाता है बिकॉज क्योंकि तहसीलदार एक गवर्नमेंट ड्यूटी पे होता है, ऑफिशियल पर्सन है, तो उनको सपोर्ट के लिए जो है पुलिस सपोर्ट कर देती है। लेकिन इसके अंदर जो ट्विस्ट आया कि मैंने एक एग्जांपल शेयर की, अपने आप को रियलाइज़ किया कि अगर एक आदमी क्राइम करता है हमारे देश में या कुछ भी बड़े इवन मर्डर तक करता है तो उसको भी जो हमारा कानून है वो प्रोटेक्ट करता है और उसको पूछता है, जस्टिफिकेशन मांगता है उससे कि भाई आपने ये जो है ये मर्डर या खून क्यों किया या कोई जो भी आपने क्राइम किया क्यों किया, उसकी जस्टिफिकेशन मांगता है। वो अगर वो वहाँ पे फुलफिल करता है रिक्वायरमेंट तो सज़ा उसी हिसाब से होती है या नहीं होती वो जज का फैसला होता है बेस्ड ऑन दी एविडेंस। अब डीएम यहाँ हमें बुलाता ही नहीं है, वो सिर्फ बैंक को सपोर्ट करता है, उसकी कार्रवाई करता है क्योंकि 13/2 13/4 नोटिस है और वो सारे सपोर्टिंग डॉक्यूमेंट लगा के साइन करता है और वन साइडेड हो जाता है, जो कि बहुत बड़ा क्राइम है और बहुत बड़ा लैकुना है। और इसके बारे में पब्लिकली लोगों को बहुत ज़रूरत है अवेयर करने की। और मैं थैंक्स करता हूँ काका को कि जो हमारे साथ इतने स्ट्रॉन्ग लीगली इतना नॉलेजेबल हैं, जो हमें सपोर्ट करते हैं और हमारे साथ काका शुरू से जुड़े हुए हैं और हमें बहुत सपोर्ट मिल रहा है। और यही मकसद है कि हम लोगों को अवेयर करें। हमारा मकसद बिल्कुल नहीं है कि हम बैंक के पैसे नहीं देना चाहते, हम कहते हैं कि हम बैंक के पैसे देंगे लेकिन हमें जो अभी जो लॉ है उसको आप फॉलो करो। हम भी लॉ के हिसाब से बात कर रहे हैं, वी आर सिटीजन्स ऑफ दिस कंट्री, तो लॉ सबके लिए बराबर है। तो आप ये इलीगल तरीके से आप ये चीज़ें कर रहे हो और आने वाले टाइम में हम वो चीज़ें प्रूव भी करेंगे। तो ये चीज़ें मेरे साथ हुई हैं, लेकिन क्योंकि मैं इतना ज़्यादा डरा हुआ था, पहले जब चीज़ें नॉलेज नहीं थी,
अब मेरा फियर बिल्कुल नहीं है, लेकिन हमारी फाइट बैंक के साथ अभी भी चल रही है। वो काका जो है फर्दर आपको गाइड करेंगे या लोगों को अवेयर करेंगे कि किस तरीके से जो है हम इसको मतलब एक सक्सेस स्टोरी बनाकर और लोगों को अवेयर करके इसके बारे में लोगों को राहत दे सके। करेक्ट, लोगों को हम समझा सकते हैं कि अगर आपको कोई नोटिस आती है तो डरने की कोई बात नहीं है, आपको राइट लीगल तरीके से आप इसको आगे लेकर जा सकते मैं हैं। वापस अगेन गणेश भाई आपको मैं बताऊंगा कि थैंक्स डैड आप भी इसमें आए हो और आप एक लोगों को अवेयर कर रहे हो, एक सोशल कॉज है। तो मैं इसमें यही है कि हम जो कर रहे हैं एज पर द लॉ कर रहे हैं और ये राइट्स हमें पता होने चाहिए, क्योंकि बैंक एक प्राइवेट आइडेंटिटी है। करेक्ट, ठीक है, तो अब प्राइवेट आइडेंटिटी को हमारे गवर्नमेंट ऑफिशियल्स क्यों इतना सपोर्ट कर रहे हैं? तो ये या तो हमारे ऑफिशियल्स को, गवर्नमेंट ऑफिशियल्स को मिसगाइड किया जा रहा है, और वो या पुलिस को भी यही बोला जाता है जी हमें डीएम का इंस्ट्रक्शन है तो हमें तो वो प्रोटेक्शन देना पड़ेगा। तो बेसिकली मैं ये कहता हूँ, जो काका भी बार बार बोलते हैं कि बैंक जो है ऑफिशियल डकैती करती है आपके घर में आकर, इसीलिए वो पुलिस की प्रोटेक्शन लेती है, डीएम तहसीलदार को पुलिस का सपोर्ट आता है और सारा खर्चा बैंक करती है। तो ये बहुत बड़ा क्राइम कर रही है बैंक ऑल ओवर इंडिया में। इसके बारे में हमें हर एक को अवेयर करना चाहिए और हमें पता होना चाहिए हमारे राइट। तो ये मेरा यही कहना है। बाकी चीज़ें मैं ज़रूर कहूँगा कि काका कुलकर्णी काका जो हैं वो हमें बाकी जो आपके प्रश्न है वो बताएंगे। तो आता त्यांनी बोलताना सरफेसी ॲक्टबद्दल बोलले, तर सरफेसी ॲक्टनुसार काही जबाबदारी आहेत जी कोर्टाची आहे किंवा CGIची आहेत, तर मला थोडंसं ते समजून सांगाल का की सरफेसी ॲक्ट म्हणजे काय आहे आणि त्याच्यानुसार आपल्या काय अधिकार किंवा काय तो कायदा आहे नेमका? सरफेसी ॲक्टमध्ये त्या बँकांना त्यांनी पॉवर दिलेली आहे की डायरेक्टली पैसे वसूल करायची. बरं, पण पैसे वसूल करताना सुद्धा बँकांनी बघितलं पाहिजे की जे पैसे आपण वसूल करतोय ते कायदेशीर आहेत का नाही, आणि त्यांना बेकायदेशीर पैसे वसूल करायचा अधिकार नाही, कोणालाच नाही. त्यामुळे ते गुन्हे करतात, कायदे मोडतात, आणि त्यामुळे आपण त्यांच्यावरती कारवाई करू शकतो. बरं. सरफेसी ॲक्टनुसार जप्ती करायचा अधिकार कोर्टाला आहे? कोर्टाला बिलकुल अधिकार नाही आहे. फक्त ऑथराईज ऑफिसरला अधिकार आहे, बँकेच्या ऑथराईज ऑफिसरला अधिकार आहे. आणि पण तो कायदा माणूस असल्यामुळे मोडतो, कायद्याप्रमाणे वागत नाही, आणि त्याचा आपल्याला फायदा घेता येतो. त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्याकडनं काउंटर क्लेम मागून पण आपल्याला फायदा करता येतो कायद्याप्रमाणे. कारण खूप वेळेस असं पाहिलं जातं, आपण म्हणजे मी देखील जेव्हा वाचतो सरफेसी ॲक्टनुसार कोर्टाकडून नोटीस येते किंवा कोर्टाकडून जप्तीची ऑर्डर येते, बरोबर, आणि जे की मला वाटतं की तो अधिकार कोर्टाला नाही आहे, त्या ज्युरिडिक्शनमध्ये येत नाही, इफ आय एम नॉट रॉंग. असं आहे की आपल्या भारतामध्ये 4 मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत. एक आहे दिल्ली, एक आहे कलकत्ता, एक आहे मुंबई, आणि एक आहे चेन्नई. तर फक्त ह्या 4 सिटीजमध्येच फक्त चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कारवाई करू शकतो. इतर ठिकाणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच कारवाई करू शकतो, म्हणजे जिल्हाधिकारी. बाकी कुठल्याही कोर्टाला अधिकार नाही आहे. त्यामुळे कोर्ट कमिशनरचा अपॉइंट करतो कोर्ट, ते बेकायदेशीर असतं, आणि आपण त्या कोर्ट कमिशनरला सरळ सांगून कारवाई करायची न करण्याकरता सांगू शकतो आणि मनाई करू शकतो, कारण आपला तो अधिकार आहे आपली प्रॉपर्टी वाचवायचा. बरोबर बरोबर. तर काका, मला आता तुम्ही सांगा की तुम्ही खूप साऱ्या लोकांना मदत केली, बरोबर. तुम्ही कशाप्रकारे कर्जदारांना मदत करता, कशाप्रकारे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, किंवा कशाप्रकारे तुम्ही त्यांना हेल्प करता, मला हे थोडं समजून घ्यावं लागेल. कर्ज माणूस नुसतं बँकेकडनं घेत नाही, पतसंस्थेकडनं पण घेतो. हो, पतसंस्था बँक नसते, त्यामुळे त्यांना सरफेसी ॲक्ट वापरता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकरता महाराष्ट्र कॉर्पोरेशन ॲक्ट म्हणून आहे, सहकार कायदा महाराष्ट्राचा, त्याप्रमाणे कर्जवसुली होते. पण तिथेसुद्धा भरपूर गोष्टी अशा आहेत की ज्या त्रुटी असतात, त्यामुळे कर्जदाराला पैसे द्यायची गरज भासत नाही. आणि ते जे सगळं हे आहे, या गोष्टी बघायला सर्व डॉक्युमेंट्स आम्हाला चेक करायला लागतात. चेक केल्यानंतर आम्ही सांगू शकतो मदत करू शकतो का नाही करू शकत ते. बरं. कशा प्रकारे पण मदत करता तुम्ही, म्हणजे काय कायदे आहेत किंवा काय
सर्व पेपर्सची आम्ही कायद्याप्रमाणे छाननी करतो. बरं. आणि बेकायदेशीर असेल तर आपण मदत करू शकतो. हम्म. सगळं कायद्याप्रमाणे व्यवस्थित असेल तर आपण मदत करू शकत नाही. हम्म. सरळ सांगू शकतो, मी सांगतो लोकांना की हळूहळू जाऊन बँकेचे पैसे भरा किंवा पतसंस्थेचे पैसे भरा. बरं, ठीक आहे. तुम्ही आत्ता म्हटलात की पतसंस्थेचं कर्ज, तुम्हाला थोडंसं याच्यातला फरक सांगाल का, की बँका, कॉपरेटिव्ह बँका आणि पतसंस्था, तर यांच्यामधला नेमका फरक काय असतो आणि त्यांचे कर्ज कशा प्रकारे वेगवेगळे असतात किंवा त्यांचे काय वेगळे नियम, वेगळे काय त्यांच्या कायदे आहेत? कर्ज हा गरज पडली तर घेतो माणूस, आणि कर्ज घेतलं फेडायलाच पाहिजे, ते डुबवायचं नसतं. तरी पण काही वेळेला बँका म्हणा किंवा पतसंस्था म्हणा, काही बेकायदेशीर गोष्टी केल्यामुळे, कर्ज मागणी योग्य नसल्यामुळे त्यांना द्यायची गरज पडत नाही, आणि आपण ह्या त्रुटी डॉक्युमेंट बघून शोधून काढतो. कारण डॉक्युमेंट पण बेकायदेशीर असतात, होऊ शकतात, आणि त्यामुळे आपल्याला बेकायदेशीर डॉक्युमेंटवरती कुठलीही पतसंस्था किंवा बँक कारवाई करू शकत नाही. त्यामुळे डॉक्युमेंट बघणे, त्यांची छाननी करणे हे फार महत्त्वाचं आहे. बरं. डॉक्युमेंट्समध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही पाहता? जे काही बँकेचे डॉक्युमेंट पाठवले असतात मागणी करता, ते सर्व डॉक्युमेंट्स आम्ही त्याची छाननी करतो, तपासून पाहतो, ते योग्य आहेत का नाही बघतो. अयोग्य असतील तर आम्ही डेफिनेटली मदत करतो. बरं, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण म्हटलात की 2 प्रकारे आपण मदत करू शकतो. मगाशी आपण डिस्कस करताना तुम्ही बोललात, एक आहे की ज्यावेळेस जप्तीची नोटीस येते त्यावेळेची मदत वेगळी असेल, आणि दुसरी असेल की ज्यावेळेस एकदम काबीज करायला आलेत किंवा एकदम घ्यायला आलेत, तर त्यावेळेस वेगळ्या प्रकारची मदत असेल. तर दोन्हीमध्ये कशा प्रकारे तुम्ही मदत करता? कसं असतं की बँका पैसे वसुली करतात, सरळ मागून पैसे मिळाले नाहीत त्यांना काय कारणामुळे, आणि ती व्यक्ती देऊ शकत नाही, तेव्हा ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा याच्याकडे जातात, आणि त्यांच्याकडनं ते ऑर्डर आणतात तुमच्या घराची जप्तीची, आणि तुम्हाला घराबाहेर काढतात, तुमचं सामान मिळून घराबाहेर फेकून. आणि ती कारवाई जी होते, ती कारवाई कायद्याप्रमाणे असायला पाहिजे, पण ती छाननी केल्यानंतर आम्हाला कळतं की ती कारवाई बेकायदेशीर आहे. ती बेकायदेशीर कारवाईकरता आपण लढा देऊ शकतो, कारवाई थांबवू शकतो, आणि त्याचा आपल्याला फायदा पण होऊ शकतो. बरं. आपण पाहतो की एखादा बँकेकडून आपण एखादं कर्ज घेतलं किंवा एखादा ॲसेट आहे, ती बँक त्याला NPA असं घोषित करतं. तर थोडंसं मला एक सोप्या भाषेमध्ये समजून सांगाल की NPA म्हणजे नेमकं काय? NPAचा अर्थ फुल फॉर्म आपण बघितला तर इट इज नॉन परफॉर्मिंग ॲसेट. बरं. तर बेसिकली बँक जे आपल्याला कर्ज देते ते त्यांचं ॲसेट असतं, आणि त्याच्यावर त्यांना व्याज मिळत असतं. बँक किंवा पतसंस्था व्याजाने आपल्याला कर्ज देते, तर ते त्यांचं इन्कम असतं, कमाई असते, आणि ती जर कमाई थांबली तर ते ॲसेट राहत नाही, ती लायबिलिटी होऊन बसते. म्हणून त्याला बँका म्हणतात किंवा पतसंस्था म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट, आणि ते वसुली करतात, मग पुढचे प्रयत्न करतात. बरोबर. मग कोऑपरेटिव्ह पतसंस्था असेल, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्टप्रमाणे काम करते, आणि ते 101 खाली जाऊन कारवाई करतात, आणि ती कारवाई पण कायदेशीर असायला पाहिजे. ती कारवाई बेकायदेशीर असेल तर आपण त्यामध्ये 100% लढा देऊ शकतो, आणि आपण बँकेकडनं आपला फायदा करून घेऊ शकतो. बरोबर, ठीक आहे. बँक किंवा पतसंस्था दोन्हीकडूनही आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. कारण बँका कोऑपरेटिव्ह पण आहेत, बरोबर, आणि पतसंस्था पण आहेत. पण बँकांना सरफेसी ॲक्ट पण लागू होतो, त्यामुळे बँका शक्यतो सरफेसी ॲक्टकडे जातात. पण काही बँका दोन्ही ॲक्ट वापरतात, सरफेसी ॲक्ट पण आणि 101 कायदा पण, आणि त्यामुळे त्यांना खूप अधिकार प्राप्त होतात पैसे आपल्याकडनं वसूल करायचे. तरी पण आपण सगळे कागदपत्र बघून छाननी करून आपल्याला लढा देतो की नाही हे ठरवता येतं, आणि आपण लढा देऊ शकतो, आणि आपल्यावरती अन्याय दूर करू शकतो. बरोबर. तुम्ही आत्ता म्हटलात की बँकाकडे खूप सारे अधिकार आहेत,
सरफेसी ऍक्ट आहे आणि 101 तुम्ही म्हटलात, तर तो 101 कायदा नेमका काय आहे, तो अधिकार कसा आहे त्यांचा? तो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट म्हणून एक आहे, त्यामध्ये तो कलम 101 आहे हा. आणि त्या कलमाप्रमाणे ते कारवाई करू शकतात. काय आहे आणि त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते, कलम काय आहे ते? ते 101 खाली कारवाई करतात आपल्यावरती, आपल्याला नोटीस पाठवतात पैसे भरा म्हणून, हा. आणि मग ते जातात याच्याकडे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा डेप्युटी रजिस्ट्रारकडे जातात. त्यांच्याकडनं ते वसूल दाखला घेतात. वसूल दाखला पुढे वसूल करतात. त्यांचा एक रिकव्हरी ऑफिसर असतो, रिकव्हरी ऑफिसर थ्रू वसूल करतात. रिकव्हरी ऑफिस आणि त्यामध्ये बऱ्याच त्रुटी असल्यामुळे आपण त्यांना चांगल्यापैकी कायदेशीर लढा देऊ शकतो आणि आपल्यावरची कारवाई आपण थांबवू शकतो. बरोबर, ठीक आहे. आता हे झाले बँकांचे अधिकार. आता मला सांगा की जर एखादा ॲसेट NPA म्हणून घोषित केला तर सामान्य नागरिकांचे काय अधिकार आहेत? NPAमध्ये त्यांनी योग्य पद्धतीने NPA घोषित केला आहे की नाही हे त्यांचं काम आहे. योग्य पद्धत वापरणं त्यांचं काम आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं ते योग्य पद्धत वापरत नाहीत, योग्य अकाउंट स्टेटमेंट मेंटेन करत नाहीत, त्यामुळे ते बेकायदेशीर होतं आणि त्यांचा NPA डिक्लेरेशन आहे ते बेकायदेशीर होतं. याकरता कागद छाननी करणं गरजेचं आहे. सो म्हणजे सामान्य नागरिकांचा हा अधिकार आहे की त्यांनी जे डॉक्युमेंट्स पाठवलेत किंवा जी नोटीस पाठवली आहे ती एकदा चेक करा. हे चेक केलं पाहिजे की तो लिगल आहे की नाही, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, आणि त्याचा एका तज्ज्ञाकडून अभ्यास करून त्याला सामोरं गेलं पाहिजे. घाबरून जाऊन काही अर्थ नाही. बरोबर, अर्थ नाही. ठीक आहे. आता मला थोडंसं काका चेक बाउन्स, आणि आता बऱ्याच वेळेला असं होतं की जरी आपण तज्ज्ञांना विचारलं तरी काही वेळेला तज्ज्ञ लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. त्यामुळे आम्ही तिथे लक्ष घालून लोकांना मदत करू शकतो. काय होतं म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माणूस एवढा घाबरलेला असतो त्या वेळामध्ये, आणि एखाद्या तज्ज्ञाकडे जरी गेला किंवा एखाद्या XYZ माणसाकडे गेला आणि तो म्हणतो की तर तू पैसे भरलेलेच नाही आहेत, तुला सामोरे जावं लागेल कारवाईला, आणि तिथे अजून माणूस हतबल होतो, अजून तो धीर सोडून देतो आणि मग त्याला समोर काही रास्ता दिसत नाही. असंच बहुतेक वेळेस असंच होतं. अशा वेळेस त्यांनी जर आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही 100% सांगू शकतो की त्यांची कारवाई योग्य आहे का अयोग्य आहे, ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे ते, आणि तो सल्ला आम्ही देऊ शकतो. एक माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतोय की तुम्हाला काय वाटतं की किती टक्के कारवाया जे बँक करतं किंवा नोटिसा ते पाठवतं ते योग्य असतील? बऱ्याच वेळेला असं माझ्या पाहण्यामध्ये आलेलं आहे की भरपूर कारवाया अयोग्य असतात, कायदेशीर नसतात. त्यामुळे कर्ज घेणाऱ्या माणसावरती खूप मोठा अन्याय होतो आणि तो अन्याय दूर करण्याकरता आम्ही लढा देतो, त्यांच्यावरून लढा देतो आणि त्यांना मदत करतो, अन्याय दूर करतो. त्यांना त्यांची कारवाई करून त्यांच्याकडनं आम्ही पैसे कमवून न्यायचा प्रयत्न करतो. बरं, आता याच्याशी रिलेटेड एक प्रश्न माझा आहे, एक वेगळा मुद्दा आहे, चेक बाउन्स रिलेटेड. तर चेक बाउन्स संदर्भातला 138 कायदा, तो त्याबद्दल मला थोडंसं माहिती द्या की 138 कायदा म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा वापर कसा केला जातो? 138 कायदा हा जो आहे हा नेगोशिएट इन्स्ट्रुमेंट ॲक्टवरती आहे, आणि तो जर बाउन्स झाला फंड्स नसल्यामुळे तर 138 हा गुन्हा दाखल होतो कोर्टामध्ये, आणि तिथे कोर्ट आपल्याला समन्स पाठवून हजर व्हायला सांगतं. पण त्यामध्ये आपण जर बघितलं तर ते जे चेक आहे तो चेकच बेकायदेशीर असेल तर गुन्हा घडत नाही, आणि त्यामुळे आपल्याला कोर्टाकडनं सजा होऊ शक्य नसते, आणि कोर्ट आपल्याला हे करतं, सोडून देतं, गुन्हेगार नाही ठरवतं. त्याकरता देखील आम्ही मदत करतो आणि खूप लोकांनी आमच्याकडनं मदत घेतलेली आहे. बरं, आता तुम्ही म्हटलात की जर चेक बेकायदेशीर असेल, चेक बेकायदेशीर असणं म्हणजे नेमकं काय? त्याला खूप कारणं आहेत, पण ते गुन्हा दाखल झाल्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते बघूनच आम्ही सांगू शकतो, कारण असं जनरल सांगणं कठीण आहे. आम्हाला रेफर केलं, आमच्याशी कन्सल्ट केलं तर आम्ही 100% सांगू शकतो योग्य आहे का अयोग्य. बरं, आणि अयोग्य असेल तरच आम्ही मदत करतो, योग्य असेल तर आम्ही मदत करत नाही. बरोबर. तुम्ही अगोदर सगळा अभ्यास करता
सगळं तपासणी करता, अभ्यास करता तुमच्या लेवलवरती आणि मग छाननी नंतर कर- छाननी छाननी. करता आणि मग नंतर ठरवता की ते जे मागणी केलेली आहे किंवा जे कागदपत्र आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचा सल्ला देता समोरच्या व्यक्तीला. ठीक आहे. आता आणि आम्ही जो सल्ला देतो तो कायद्या धरून असतो, हो. कायद्याप्रमाणे असतो आणि त्यामध्ये काही लप्पाछपी नसते, फसवाफसवी नसते. पूर्ण कायद्यानुसार तुम्ही सल्ला जो असेल पूर्ण आणि सगळं सांगून आम्ही आमच्या क्लायंटला म्हणतो की तुम्हाला नाही समजलं 10 वेळा विचारा, आम्ही समजावून सांगतो आणि तुम्ही समजल्यानंतरच सह्या करा डॉक्युमेंट्सवरती, अगोदर करू नका. बरोबर. 138च्या अंतर्गत काय शिक्षा होऊ शकते बरं? 108 नंतर 2 वर्ष शिक्षा आहे आणि डबल द अमाऊंट, चेकचा अमाऊंट जो असतो डबल त्याचे दंड होतो. त्यामुळे ही भरपूर शिक्षा आहे आणि ती वाचवणं डॉक्युमेंट छाननी करून आम्ही ठरवू शकतो, वाचू शकतो का नाही ते. बरं. आणि 138 हा जो कायदा आहे असे काही आहेत का की ज्याच्यामध्ये हा कायदा लागत नाही किंवा सपोज मी एखाद्याला चेक दिला, XYZ अमाऊंटचा मी चेक दिला, बट मी माझा हेतू असा नव्हता की चेक बाउन्स व्हावा, असा काहीतरी कारणामुळे चेक बाउन्स झाला, तरीही मी 138च्या अंतर्गत माझ्यावरती कारवाई होऊ शकते? 138मध्ये इनसफिशियंट फंड्स किंवा पैसे अकाउंटात असणे पूर्ण ह्यामुळेच चेक बाउन्स असेल तर 138 प्रमाणे कारवाई होऊ शकते आणि त्यामध्ये शिक्षा पण होऊ शकते आणि कारावास पण होतो, असा तो कायदा आहे. पण त्यामध्ये चेक जर योग्य नसेल, त्यामध्ये काही त्रुटी असतील तर आपण त्याच्यावरती हे करून गुन्ह्यापासून वाचू शकतो आणि दंडापासून वाचू शकतो. बरं. जर चेक बाउन्स झाला तर सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे? चेक बाउन्स झाला तर प्रश्न नाही आहे. काय होतं, चेक बाउन्स झाल्यानंतर ज्याच्या नावाने चेक असतो तो बाउन्स आपल्याला नोटीस पाठवतो, पाठवतो. हां. महिन्याभरात पैसे भरा, पिरियड देतो हां. पैसे भरायचा आणि आपण त्यामुळे पैसे भरले तर पुढे केस होत नाही. पण नाही भरले तर पुढे केस व्हायची शक्यता असते हो. आणि जर रिलेशन चांगले असतील तर केस पण होत नाही, पैसे आपण हळूहळू देऊ शकतो. कारण हा दिवाणी प्रश्न आहे, हा काही फौजदारी प्रश्न नाही आहे. तर दिवाळी प्रश्न सोडू शकतो आपण. पण काही काही वेळेला अशी लोकं असतात की त्यांना तुम्हाला फसवायचं असतं, तुमच्याकडनं पैसे उकळायचे असतात, तेव्हा ते ह्या अशा कारवाई करतात. उदाहरणार्थ बँका वगैरे, ज्यांना आपण NP अकाउंटरला असेल तर ते मुद्दामून केसेस टाकून चेकच्या, कारण त्यांच्याकडे आपण ऑलरेडी चेक दिलेले असतात ॲडव्हान्समध्ये, त्याचा दुरुपयोग करतात आणि त्यामध्ये जर त्रुटी सापडल्या छाननी करून तर आपण त्यांना मदत करू शकतो. चेक म्हणजे आपण कोणते चेक दिलेले असतात बँकेला? आपण काही वेळेला काय होतं की बँका आपल्याकडनं ब्लँक चेक देऊन, हो, ज्यावेळेस होम लोन आपण घेतो त्यावेळेस लोन घेतो त्यावेळेस बँका आपल्याकडनं 2-3 चेक हो. सह्या करून घेतात. हो. त्याच्यावरती अमाऊंट लिहिलेला नसतो, पण त्यामध्ये अमाऊंट लिहिताना जर काही त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील किंवा काही घडलं असेल तर आपण ते छाननी करून त्यांना मदत करू शकतो. म्हणजे आपण जे चेक दिलेला असतो ब्लँक चेक, ज्याच्यावरती आपण काही आकडा वगैरे लिहित नाही, आपण सही करून देतो, त्याच चेकवरती मग त्याचा दुरुपयोग करून आपल्याला अजून लिगली त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. आपण बँकेला कायदेशीर जर पत्र कळवलं की आम्ही तुम्हाला देणं लागत नाही, मग त्यावेळेस ते कधी कधी असा ह्या ब्लँक चेकचा दुरुपयोग करतात आणि आपल्याला फौजदारी गुन्ह्याची भीती घालून आपल्याकडनं पैसे वसूल करायचा प्रयत्न करतात. आता हे जे तुम्ही बोललात हा एक नवीन विषय आहे माझ्यासमोर आला आहे. हे कितपत योग्य आहे आणि कायदेशीर बरोबर आहे का? जो ब्लँक चेक आपण देतो त्याच्यावरती त्याचा दुरुपयोग जे बँक करतं ते कायदेशीर योग्य आहे का? कसं आहे, आपल्याला कर्जाची गरज असते, त्यावेळेस आपण बँकेचं सगळं म्हणणं ऐकतो आणि बँक आपल्याकडनं ब्लँक चेकच्या वर सह्या घेऊन ठेवते आणि त्याचा ते दुरुपयोग करतात. ते लिगली योग्य नाही आहे.
दुरुपयोगच होतो. दुरुपयोग होतो. हा लिगल नाहीच ना. योग्य उपयोग हा लिगल, दुरुपयोग इलिगल ना, हो, असं आहे ते. बरोबर बरोबर. म्हणजे ते देखील त्याकरता सगळ्या कागदपत्रांची छाननी करूनच आम्हाला कळतं की दुरुपयोग होतोय का उपयोग होतोय ते. आणि दुरुपयोग होत असेल तर आम्ही मदत करू शकतो. बरोबर, ठीक आहे. तर काका, एक मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की महाराष्ट्रातले जे कर्जधारक असतील, त्यांचा काही हप्ता टाकला असेल किंवा एखादी नोटीस आली असेल किंवा त्यांचा एखादा NPA म्हणून डिक्लेअर केला असेल, अशा लोकांना तुमचा काय संदेश असेल, काय सल्ला असेल त्यांना? माझा एवढा संदेश असा आहे की घाबरून जायला नाही पाहिजे. कारण हे घडलं आहे ते आपण मुद्दाम केलेलं नसतं, त्यामध्ये आपण दोषी नसतो. पण ही तुमच्याकडे सुवर्णसंधी आलेली आहे. बँकेवरती उलटी कारवाई करून त्यांच्याकडनं पैसे वसूल करायची संधी तुम्हाला आलेली आहे, ती सोडू नका. आणि त्याकरता आम्हाला कॉन्टॅक्ट केलं नंबरवरती, व्हॉट्सअपवरती, तर नक्की फायदा होईल. आणि आम्ही मिसगाईड बिलकुल करणार नाही. सगळ्या गोष्टी कायदेशीर करू आणि समजावून सांगून करू. ग्रेट. सर, आपको कुछ बताना है कि एक लास्ट संदेश आप क्या देना चाहोगे जो भी सिटीजन्स है उनको? वैसे तो गणेश भाई काका ने सारी चीज़ें कवर कर दी हैं, बट मुझे जो लगता है कि अपना ज़िंदगी भर की जो मेहनत की कमाई आदमी करता है, घर बनाता है, तो वो एसेट है, उसकी लाइफ टाइप की उसमें मेहनत होती है, तो वो किसी भी हालत में उसको लूज़ नहीं करना। बराबर. तो मैं कहता हूँ कि ज़िंदगी भर आदमी काम करता है तो थोड़ा टाइम निकाल के लॉ के बारे में स्टडी करना चाहिए और अपने राइट्स के बारे में जानना चाहिए। तो जैसे मैंने और चीज़ भी एक्सपीरियंस की कि जिस तरीके से सर्वेसी एक्ट को सपोर्ट लेके बैंक जो हैं हमारे गवर्नमेंट ऑफिशियल्स को भी मिसगाइड करती है, मैं ऐसा कहना मानता हूँ या मैं बिलीव करता हूँ। और अगर हमने अपने गवर्नमेंट ऑफिशियल्स को भी एजुकेट किया कि बैंकर जो है वो कंज्यूमर के हक में कभी भी नहीं बात करता, वो सिर्फ उस सरफेसी एक्ट का सहारा लेके आपसे वो हेल्प लेके और सारी चीज़ें वो कर रहा है, बराबर. विच इज़ ए ऑफिशियल डिक्लेयर। बराबर. तो मेरा यही कहना है कि अपने राइट्स के बारे में पता होना चाहिए। और अब तो और एक चीज़ समझ में आई है, जो मुझे समझ में आ रही है कि सरफेसी एक्ट और का हेल्प लेने की बजाय अभी इन्होंने सेकंड जो है सिस्टम को अडॉप्ट किया है, जो कि कोर्ट कमिश्नर अपॉइंट करते हैं। तो जब कोर्ट कमिश्नर की बात आती है तो लोगों के अंदर और एक डर आ जाता है, तो वो उसको भी हमें लोगों को एजुकेट करना है कि ये एक पार्ट को, क्योंकि लोग अवेयर हो चुके हैं, लोगों को पता चल चुका है, तो वो काउंटर करते हैं तहसीलदार को, तो तहसीलदार बैकफुट पे जाता है और वो जो है वो फाइनली रिप्लाई देता है कि मैं इसमें कुछ नहीं कर सकता। तो फिर बैंक जो है सेकंड रास्ता अडॉप्ट करती है, वो कोर्ट कमिश्नर के थ्रू। तो वो एक वो भी मेरे हिसाब से इलीगल है, जो काका ने वैसे पहले भी मराठी में एक्सप्लेन किया है। तो ये मेरा कहने का मतलब कि जब तक आपको राइट आपके पता नहीं होंगे तो बैंक जो है हुक एंड क्रुक आपकी प्रॉपर्टी को, ज़िंदगी भर की मेहनत को जो है वो लेके जाएगी। तो आप आधा घंटा निकाल के ज़रूर स्टडी कीजिए और अपने हक के बारे में पता होना चाहिए और लोगों को भी अवेयर करना चाहिए। तो ये मेरा लास्ट मैसेज है। नाही, त्या कॉन्टॅक्ट करना चाहिए. और बेसिकली क्योंकि गणेश भाई हमारे साथ ये हम जो है पॉडकास्ट कर रहे हैं, प्रोग्राम कर रहे हैं, तो ये बहुत इम्पॉर्टेंट चीज़ है कि जो अगेन आई रिपीट कि वी आर टॉकिंग एज पर द लॉ। तो इसके लिए अगर जिनको लगता है तो डेफिनेटली उन्होंने कांटेक्ट करना चाहिए हमें, और हम लोग उनको एजुकेट करेंगे, उनको रास्ता बताएंगे, और हम फाइनली वी कैन मतलब विन दी रेस। तो ये हमें ज़रूरत है एक दूसरे के साथ यूनाइट होकर, क्योंकि बिना यूनाइट हुए जो है वो आप कुछ नहीं कर पाओगे। तो हर एक आदमी को, जैसे मैं जनता सरकार मोर्चे के साथ जुड़ा हूँ, तो वो कहते हैं कि आपके साथ 20-25 लोग होने चाहिए, क्योंकि बेसिकली बहुत चीज़ें गलत हो रही हैं। तो वो जो लोगों की जो इकट्ठ है, जो साथ है, वो बहुत ज़रूरी है, और उनको एजुकेट करना बहुत ज़रूरी है। आपकी सराउंडिंग में, आपके फ्रेंड सर्कल में एजुकेट करना. बरोबर. तर मंडळी, आज आपल्याला काकांनी आणि सरांनी कर्जाबद्दल, बँकेबद्दल, NPA,
त्यासोबतच पतसंस्था वगैरे ज्या आहेत किंवा चेक बाउन्स आहेत, याबद्दल खूप साऱ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला. मलाही 4 गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या. आणि एक संदेश मला सगळ्यांना द्यायचा आहे की तुम्ही जर कर्जधारक असाल, तुम्ही जर एखादं लोन घेतलं असेल, भले तुमचा हप्ता थकलेला नसेल, तुम्हाला जर भविष्यात एखादी नोटीस आली तर घाबरून जाऊ नका. किंवा जर एखादी नोटीस आलेली असेल, जप्तीची वेळ तुमच्या प्रॉपर्टीवरती, तुमच्या आयुष्यभराची जी मेहनत तुम्ही केलेली आहे आणि जे घर तुम्ही घेतलं आहे, जी गाडी तुम्ही घेतली आहे, काहीही तुम्ही एखादी वस्तू घेतली असेल आणि जर तुम्हाला बँकेकडून धमकावलं जात असेल, काही नोटीस आली असेल किंवा जप्तीची परिस्थिती तुमच्यावरती आली असेल, तर घाबरून जाऊ नका. तुम्ही जर घाबरलात तर तुम्ही अर्धी लढाई तिथेच हरलात. घाबरू नका, सामोरे जा. आणि अशा वेळेस जर तुम्हाला काही समजत नाही काय करायचं आहे, तर मी तुम्हाला काकांचा नंबर देतो, त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही त्यांना डायरेक्टली मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि त्यासोबतच मी एक व्हॉट्सॲप ग्रुप देखील बनवत आहे. आणि ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी कर्जाबद्दल जे काही अपडेट्स असतील, बँकेचे जे काही नियम असतील, त्याच्याबद्दल माहिती देत जाऊ. आणि तुम्हाला तिथून अजून 4 गोष्टी शिकता येतील, लक्षात येतील. आणि जर तुम्हाला पर्सनल मदत काही हवी असेल तर काकांना आवर्जून कॉल करा. लिगली आपण गोष्टींना सामोरे जाऊ. जेव्हा 4 माणसं सोबत असतील तेव्हा तुमची लढाई जी असेल ती सोपी होऊन जाईल. धन्यवाद काका, तुम्ही बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. नक्कीच मला आशा आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना याची खूप आवश्यकता होती. ही जी अवेअरनेस आहे आणि ही जी लढा तुम्ही देतायत, याची गरज आहे. आज प्रत्येक माणसाला याची गरज नक्कीच आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही जो टाईम दिला त्यासाठी.